केपेला गौरी गणपतीला खुश करण्यासाठी हा विडाच काफी आहे। कसा करायचा तो नीट लक्ष देऊन बघा। नमस्कार। मुलाच्या मागोमाग आई येते, म्हणजेच गणपती आलं की गौरी पण आलीच। मग गौरीला नैवेद्य दाखवताना गोविंद विडा नको ठेवायला? बऱ्याचदा आपल्या सगळ्या देवकार्यामध्ये नैवेद्याचं ताट ठेवलं की गोविंद विडा ठेवायची पद्धत आहे। आज आपण करूया गोविंद विडा। सुंदररित्या अगदी सुबकरित्या आपल्याला हा विडा तयार करायचा आहे। कसा? चला बघूया। गोविंद विडा म्हणजे 5 पानांना एकत्र मिळून केलेला विडा, पण हा फार आकर्षकरित्या आपल्याला एकत्र करायचा आहे, म्हणजे दिसायलाही सुबक सुंदर दिसतो। कसा करायचा ते दाखवते। आता इथं एक 5 पानं आपल्याला घ्यायची आहेत। ही स्वच्छ धुवून जेवढी मोठी असतील, थोडी मोठी थोडी छोटी, असं एकत्र 5 पानं आपल्याला घ्यायची आहेत। हे बघा, 1 2 3 4 आणि 5, आणि ह्याचे देठ जे आहेत ते मोडून टाकायचे। देठ नको आहेत आपल्याला। मध्यम आकाराचं पान आहे। याला आता आपण चुना लावून घ्यायचा पहिला। जो खायचा चुना असतो ना तो। खूप जास्त चुना लावू नका, नाहीतर तिखट तिखट लागतं। सगळ्या पानांना चुना लावायची गरज नाही। एकाच पानाला व्यवस्थित चुना लावला ना की तो विडा छान सगळ्या पानाला चुना लावल्यासारखाच आहे। एवढा चुना लावून घेतला की झालं का? आता ह्याच्या पुढे काय काय करायचं दाखवते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला गुलकंद घालायचा आहे। गुलकंद घालूया। थोडं सुकं खोबरं किसलेलं। सुकं खोबरं घेताना एक लक्षात ठेवा, खोबरं खाऊन बघा। कधी कधी काय होतं, ते खोबरं नासलेलं असतं आणि अख्ख्या विड्याची मजा जाते। त्यामुळे छान फ्रेश असं सुकं खोबरं घ्या। नंतर खायची सुपारी जी आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। नाही घातली तरीही चालेल। खजूर सुपारी मिळते, ती घातली तरीही चालेल। आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे बडीशेप। आता ही बघा, ह्याच्यामध्ये सगळ्या टाईपची बडीशेप आहे। धना डाळ आहे। ही अशी रंगबिरंगी बडीशेप घातली तरी चालेल। नॉर्मल घरगुती आपली जी साधी बडीशेप असते तीही चालेल। थोडीशी धना डाळ घालते मी। नंतर इथं मी चमन घेतलंय। चमन म्हणजे असं छान त्याला सुगंध असतो। आपल्या पानाला खूप, विड्याला खूप छान चव येते। चमन घालायचं। नंतर थोडासा काथ, अगदी नावाला, त्याच्याने आपला विडा जो आहे तो छान रंगतो। आता इथं मी वेलदोडा घेतलाय। हा सोलायचा आणि ह्यातले दाणे जे आहेत ते थोडेसे ह्याच्यामध्ये घालायचे। आता हे सगळं झाल्यानंतर आता ह्याचं फोल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे। इथं बघा काय करायचं आपल्याला। आता ह्याचा त्रिकोण तयार करायचा, असा एक आणि असा। हा परफेक्ट त्रिकोण झाला पाहिजे। मग हे पान आपल्या हातामध्ये उचलायचं। आता हे जे सगळं जिन्नस आपण ह्यात घातलेत ते व्यवस्थित आत दाबा। हवं तर तुम्हाला अजून थोडंसं काही घालावंसं वाटलं, समजा बडीशेप हवी असेल तर थोडीशी बडीशेप आपण घालून घेऊ। आणि आता ह्याला टॉप करायचा केसरनी। केसर घालते मी 1 2 3 काड्या। आणि आता ह्याला बघा, एक साइडून असं दुमडायचं, एक साइडून असं दुमडायचं, आणि ह्या साइडून असं, म्हणजे हा पॅक होतो आणि हा छान असा उभा राहतो। हे बघा, हा असा उभा राहायला पाहिजे। ह्याला असं ठेवायचं मध्ये, आणि हे असं, हे लक्षात देऊन बघा। हे पहिला असं सेंटरला पकडायचं। हे इथं आणि हे इथं असं दुमडून याला मागची बाजू सरकवून टाकायची। आता इथं पण असंच, इथं एक पान, इथं एक पान, आणि ही बाजू अशी सरकवायची, म्हणजे हा आकार तयार होतो। आता हे पान झालं। ह्याच्यानंतर आणखीन एक पान घ्यायचं, ते असं ठेवा। परत पुन्हानी असं मध्ये सेंटरला धरा, इथं दुमडायचं। हे बघा, असं एक आणि असं एक, म्हणजे हा लेयर आला पाहिजे, आणि ह्याला मागची बाजू दुमडून टाकायची। आता इथं पण असंच, इथं एक आणि इथं एक करायचं असं, आणि ही मागची बाजू दुमडून टाकायची, म्हणजे असे हे डबल लेयर आले। आता ह्याच्या पुढं आणखीन एक पान घ्यायचं आपल्याला। हे पुन्हा असंच
हे लास्ट पान. असं झालं. इकडे एक आणि हे असं. आता ह्याची बाजू उलटी करायची आणि इथं आपल्याला लवंग लावायचंय. छान टोकेरी असा लवंग घ्यायचा आणि तो टोचायचा. हा असं. म्हणजे हे आपलं पान जे आहे हे फिक्स होतं आणि हे असं छान उभं राहतं. किती रेखीव आणि किती सुंदर असं पान तयार झालेलं आहे. असंच मी आणखीन एक पान तयार करून घेते. सुंदर सुबक असे गोविंद विडा तयार आहे. कसा करायचा तुमच्यावर शेअर केलाय. आवडणार याची मला गॅरंटी. ह्या केपेला गौरी गणपतीला खुश करण्यासाठी हा विडाच काफी आहे. कसा करायचा तो नीट लक्ष देऊन बघा आणि करून घरच्यांना खुश करा. गणपती बाप्पा मोरया.